एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, केंद्र प्रमुख भरती मित्रांनो 3 तारखेला आपला पेपर होणार आहे. त्यामुळे आपल्या हातामध्ये आता मोजकेच दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे व्हिडिओ चालू केलेला आहे. होता होईल तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो एक-एक टॉपिक. जास्तीत जास्त बघा, या ठिकाणी तुम्हाला जर रिव्हिजन मारायची असेल, तर बघा एका दिवसामध्ये किंवा 2-3 जेवढे पण आपल्या हातामध्ये दिवस आहेत, त्यामध्ये सुद्धा काही पण होऊ शकतंय. आपण जर मन लावून अभ्यास केला, आपल्यामध्ये जर जिद्द असेल 100% बघा आपला सुद्धा अभ्यास या ठिकाणी एवढ्या 2-3 दिवसामध्ये चांगल्यापैकी रिव्हिजन होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला पी-डी-एफ घ्यावं लागतील. समोर मी माहिती सांगणार आहे. मित्रांनो, ही पी-डी-एफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक केंद्र प्रमुख भरतीचा WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. तो ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तसेच मित्रांनो, आपण आता तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्यामध्ये ही पी-डी-एफ तुम्हाला मिळून जाईल. होता होईल तेवढं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. महत्त्वाचे टॉपिक येणारे आपण या ठिकाणी घेत आहोत. पहिला प्रश्न मित्रांनो, इसवी सन 1823 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या लोक शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी लॉर्ड मॅकॉलेची निवड करण्यात आली होती. खालीलपैकी कोणत्या वर्षी? तर मित्रांनो लक्षात ठेवा, 1834 याचं आपलं उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 1834. तर कोणत्या वर्षी विचारलं 1834? आधुनिक भारतीय शिक्षणाची सुरुवात करणारा वूडचा खालिता टिंब-टिंबमध्ये जाहीर करण्यात आला होता. तर मित्रांनो, आधुनिक भारतीय शिक्षणाची सुरुवात करणारा वूडचा खालिता हा 1854 लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 1854 मध्ये या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता. 1854 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली? तर हंटर कमिशनची जी काही नेमणूक आहे मित्रांनो, ही 1882 मध्ये करण्यात आली होती. कधी? 1882 मध्ये हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आली होती. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी हंटर कमिशन मुख्यत्वाने निगडीत होती? तर मित्रांनो, प्राथमिक शिक्षणाशी संबंधित हे निगडीत होतं पहा. हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याची मागणी कोणी केली? तर मित्रांनो, हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याची मागणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिक्षणाचा पाझरचा सिद्धांत कोणी मांडला? तर लॉर्ड मॅकॉलेनी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मॅकॉलेनी मांडला पहा. लॉर्ड मॅकॉलेनी 1835च्या निर्यात खालीलपैकी कशास अधिक महत्त्व दिलं? तर मित्रांनो, कशास अधिक महत्त्व दिलं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 पाश्चात्य संस्कृती आणि इंग्रज भाषा. लक्षात ठेवायचं आहे. जे काही निर्णय करण्यात आला होता त्यामध्ये पाश्चात्य संस्कृती आणि इंग्रज भाषेला महत्त्व दिलं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ब्रिटिश शासनाने कोणत्या कायद्यानुसार भारतीयांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनीकडे सोपवली? ब्रिटिश शासनाने. तर 1813चा चार्टर ॲक्ट. ऑप्शन क्रमांक 3 1813चा चार्टर ॲक्ट याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये विद्यापीठे स्थापित करावीत अशी शिफारस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रथम टिंब-टिंब यांनी केली. तर कोणी केली मित्रांनो? चार्ल्स वूड. ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स वूडने केली पहा. कोणी? चार्ल्स वूडने. आता मी होता होईल तेवढं प्रयत्न करतो YouTubeला घेण्यासाठी, परंतु या ठिकाणी पहा, एवढं सगळं या ठिकाणी घेणं शक्य नाही पहा. त्यासाठी आपण पी-डी-एफ तयार केली बघा. ₹399 ही पी-डी-एफ असणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी ही पी-डी-एफ असणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही पी-डी-एफ घेऊन टाका. वेळ फार कमी बघा. आता आपल्यावर हातामध्ये फक्त बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. तुम्हाला मी जे काही प्रश्न देणार आहेत पहा, ते तुम्ही व्यवस्थित रीड करा. आता इलाज सुद्धा नाही. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण पी-डी-एफ तयार केले आहेत पहा. एकदम अभ्यासक्रमानुसार बघा, तुम्हाला जे काही महत्त्वाचे टॉपिक टॉपिक आहेत बघा, त्यावर आपण हे प्रश्न काढलेले आहेत. कमी वेळेमध्ये होता होईल तेवढी जास्त रिव्हिजन कशी करता येईल यावर आपण फोकस केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही हा पी-डी-एफ घेऊन टाका. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे किंवा या नंबरला तुम्ही लगेच या ठिकाणी सांगा. ₹399 मारा. मी तुम्हाला लगेच ह्या सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. त्यामुळे मित्रांनो, आता बघा शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते. तसंच बघा आपल्याकडे जे काही शेवटचे 4-5 किंवा 5-6 दिवस बाकी आहेत, या दिवसामध्ये रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. शेवटी सर्वात जास्त अभ्यास होतो हे लक्षात ठेवा. जेणेकरून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्या. असा चान्स परत येणार नाही बघा. ही जी काही संधी भेटलेली आहे, या सुवर्ण संधीचं सोनं तुम्ही नक्की करा. नक्कीच यश आपलं आहे पहा. त्यामुळे पहा एकदम कॉन्फिडेंटली राहा. निगेटिव्ह होऊ नका. 100% यश आपलं आहे पहा. व्यवस्थित अभ्यास करा. स्टेप बाय स्टेपच्या पी-डी-एफ दिल्या त्या रीड करा आणि नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल.
त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्या. बघा, आपले असे पैसे पण कुठे खर्च होतात. आता आपण एवढं खर्च करून पेपरला जाणार, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी आलं पाहिजे. त्यामुळे बघा ह्या PDF आपण तयार केल्या आहेत. बघा फक्त ₹399. लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या. सगळ्या शिक्षक मित्रांना विनंती आहे, जो काही नंबर आहे आपला 9325230840 या नंबरला तुम्ही ₹399 पाठवा. मी सगळ्या PDF तुम्हाला या ठिकाणी एका मिनिटामध्ये पाठवून देईल. जास्त काही सांगत नाही. आपल्याला सांगायची गरज पण नाही पडली पाहिजे. पहा, लवकरात लवकर घ्या. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय विद्यापीठ आयोग पुढीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय विद्यापीठ आयोग 1902 मित्रांनो कधी करण्यात आला? तर 1902 मध्ये स्थापन करण्यात आला. कलकत्ता विद्यापीठाशी संबंधित सँडलर आयोग केव्हा नेमण्यात आला होता? चला द्या उत्तर. तर मित्रांनो 1917 लक्षात ठेवायचं आहे. पहा, 1917 मध्ये नेमण्यात आला होता. पहा, खालीलपैकी कोण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेशी संबंधित नाही विचारलंय. तर कोण आहे मित्रांनो? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे. दयानंद अॅग्लो वैदिक कॉलेजची स्थापना 1884 मध्ये केली गेली. तर खालीलपैकी कोणास या कॉलेजच्या स्थापनेचं श्रेय द्यावं लागेल? तर कोणाला? आर्य समाज. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो लक्षात ठेवा. आर्य समाज आपलं योग्य उत्तर आहे. पहा, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? तर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना मित्रांनो मदन मोहन मालवीय. ऑप्शन क्रमांक 4 मदन मोहन मालवीय यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ब्रिटिश काळामधील शेवटच्या शिक्षणविषयक सार्जंट अहवाल कोणत्या वर्षी सादर करण्यात आला? ब्रिटिश काळातील. तर 1944 लक्षात ठेवा मित्रांनो, 1944 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा. विद्यापीठ शिक्षण आयोग म्हणून खालीलपैकी कोणत्या आयोगाला ओळखलं जातं? तर विद्यापीठ शिक्षण आयोग म्हणून राधाकृष्ण आयोगाला या ठिकाणी ओळखलं जातं. लक्षात ठेवा, राधाकृष्णन आयोगाला या ठिकाणी ओळखलं जातं. राधाकृष्णन आयोगाची नेमणूक पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1948 लक्षात ठेवा मित्रांनो, 1948 मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, कृषी आणि ग्रामीण विद्यापीठे स्थापन करण्याची शिफारस कोणत्या आयोगाने केली? तर मित्रांनो राधाकृष्णन आयोगाने याचं योग्य उत्तर होईल. खालीलपैकी कोणत्या शिक्षणाशी मुदलियार आयोग निगडीत होता? तर मुदलियार आयोग मित्रांनो माध्यमिक शिक्षणाशी निगडीत होता. माध्यमिक शिक्षण. पाठ्यपुस्तकांचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वतंत्र समिती असावी असं कोणत्या आयोगाने म्हटलं आहे? तर मित्रांनो मुदलियार आयोगाने म्हटलेले. ऑप्शन क्रमांक 1 मुदलियार आयोग. बहुउद्देशीय शाळा स्थापन करण्यासाठी शिफारस कोणत्या आयोगाने केली? तर मित्रांनो मुदलियार आयोगाने केली. पहा, ऑप्शन क्रमांक 2 मुदलियार आयोग. भारतीय शिक्षण आयोग पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर भारतीय शिक्षण आयोग मित्रांनो कोठारी आयोग. ऑप्शन क्रमांक 2 कोठारी आयोग म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. कोठारी आयोगाचे सचिव म्हणून महाराष्ट्रामधील शिक्षण तज्ज्ञ असणाऱ्या टिंबटिंब यांनी काम पाहिलं. तर मित्रांनो कोणी काम पाहिलं? तर जे.पी. नाईक. लक्षात ठेवा मित्रांनो, जे.पी. नाईक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळाच्या स्थापनेची शिफारस खालीलपैकी कोणत्या आयोगाने केली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोणत्या आयोगाने केली होती? तर ही कोठारी आयोग. ऑप्शन क्रमांक 2 कोठारी आयोगाने केली होती. शाळा समूह योजना. काय प्रश्न आहे पहा, शाळा समूह योजना हा नवोपक्रम कोणत्या आयोगाने सुचवला? तर मित्रांनो हा कोठारी आयोगाने सुचवला. पहा, ऑप्शन क्रमांक 3 कोठारी आयोग. शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्राची शिफारस टिंबटिंब आयोगाने केली. तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या आयोगाने केली? तर कोठारी आयोगाचं याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे कोठारी आयोग. ऑप्शन क्रमांक 2 कोठारी आयोग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षणाचा 10+2+3 हा आकृतिबंध कोणत्या आयोगाने प्रथम सुचविला? तर कोणत्या आयोगाने सुचवला? बघा, कोठारी आयोग. ऑप्शन क्रमांक 2 कोठारी आयोगाने सुचवला. पहा, माध्यमिक शिक्षण आयोगाला टिंबटिंब म्हणून ओळखतात. तर काय म्हणून ओळखतात? कोठारी आयोग म्हणूनच या ठिकाणी ओळखलं जातं. भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टिंबटिंबमध्ये जाहीर करण्यात आलं. तर मित्रांनो कधी जाहीर करण्यात आलं? तर 1968. ऑप्शन क्रमांक 3 1968 मध्ये जाहीर करण्यात आलं. पहा, भारताचे दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पुढीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं? तर 1986 मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. 1986 मध्ये याचं योग्य उत्तर होईल. पहा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ने पहिल्या 10 वर्षाच्या अभ्यासक्रमाचा कोणत्या आकृतिबंधाचा पुरस्कार केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 5+3+2. बघा, या या ठिकाणी आकृतिबंधाचा पुरस्कार केला. पहा, लक्षात ठेवायचं आहे.
चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणान्वये अभ्यासक्रमाचे 10 गाभाभूत घटक विहित केले गेले? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 1986. लक्षात ठेवा 1986. पुढचा प्रश्न मित्रांनो, सन 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणान्वये खालीलपैकी कोणती बाब सुचवली नाही? तर शाळा समूह योजना. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 शाळा समूह योजना. पुढचा प्रश्न आहे बघा, नवोदय विद्यालयाची शिफारस कोणत्या धोरणाने केली? नवोदय विद्यालयाची तर 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. ऑप्शन क्रमांक 4 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा अशी शिफारस खालीलपैकी कोणी केली? तर मित्रांनो अशी शिफारस कोणी केली? तर 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अशी जी काही शिफारस मित्रांनो 1986च्या राष्ट्रीय धोरणानुसार केली होती पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, केंद्र शासनाने सर्व शैक्षणिक अभियान योजना कोणत्या वर्षी चालू केली? तर मित्रांनो 2001 मध्ये ही चालू केली होती. कधी? 2001 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सॅम पित्रोदा होते. लक्षात ठेवा डॉक्टर सॅम पित्रोदा. ज्ञान आयोगाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? ज्ञान आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 2005 मध्ये मित्रांनो ही करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे 2005 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो 39 नंबरचा, 1500 विद्यापीठांच्या स्थापनेची शिफारस प्रथम कोणत्या आयोगाने केली? तर ज्ञान आयोगाने केली पहा. ऑप्शन क्रमांक 2 ज्ञान आयोगाने. ज्ञान आयोगाला 2015 पर्यंत उच्च शिक्षणामधील किती नोंदणी अपेक्षित आहे? तर 15% मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 15%. राष्ट्रीय उच्च शिक्षण आणि संशोधन आयोगाच्या स्थापनेची शिफारस कोणी केली? तर मित्रांनो कोणी केली? तर यशपाल समितीने केली होती. ऑप्शन क्रमांक 2 यशपाल समिती. उच्च शिक्षणाचा फेर आढावा घेण्यासाठी यशपाल समिती खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आली होती? तर 2008 मध्ये मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल. कधी नेमण्यात आली होती? 2008 मध्ये नेमण्यात आली होती. कितव्या घटना दुरुस्ती अन्वये मोफत आणि सक्तीचं शिक्षण 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मूलभूत हक्क ठरला आहे? घटना दुरुस्ती विचारली मित्रांनो तर लक्षात ठेवायचं बघा 86वी घटना दुरुस्ती 2002. लक्षात ठेवा 86वी घटना दुरुस्ती 2002. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान खालीलपैकी कोणत्या वर्षी चालू करण्यात आलं? तर कोणत्या वर्षी चालू करण्यात आलं? तर 2009. लक्षात ठेवा 2009. टिंबटिंब यांनी भारतामध्ये सर्वप्रथम बडोदा संस्थानामध्ये 1993 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. तर सयाजीराव गायकवाड यांनी मित्रांनो केलं होतं बडोदा संस्थानामध्ये 1893 मध्ये. कधी? 1893 मध्ये. खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं होतं? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1917. लक्षात ठेवा 1917. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील. ऑप्शन क्रमांक 3 कर्मवीर भाऊराव पाटील. स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मित्रांनो कोणाची निवड करण्यात आली? तर प्रो यशपाल यांची या ठिकाणी निवड करण्यात आली. लक्षात ठेवा प्रो यशपाल यांची. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 तयार करण्यासाठी प्रो यशपाल यांच्या नेतृत्वाखाली एक सुकाणू समिती आणि टिंबटिंब राष्ट्रीय झोत गटांची फोकस ग्रुपची स्थापना करण्यात आली. तर याचं योग्य उत्तर आहे पहा 21. इथं ऑप्शन क्रमांक 4 21 गटांची स्थापना करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं आहे पहा 21. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005च्या मसुद्याची सुरुवात कोणी टिंबटिंब यांनी लिहिलेल्या संस्कृती आणि प्रगती या निबंधातील अवतरणाने होती. गाळेल जागा भरायची आपल्याला. तर बघा रवींद्रनाथ टागोर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या संस्कृती आणि प्रगती या निबंधामधील अवतरणाने झाली होती पहा. नेक्स्ट पहा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये खालीलपैकी कोणती ध्येय समोर ठेवली गेली? कोणती ध्येय समोर ठेवली गेली?
तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर नवीन परिस्थितीला लवचिक आणि सर्जक प्रतिसाद देणे हे बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर लोकशाही मनोभूमिकेची निर्मिती करणे ही सुद्धा या ठिकाणी ध्येय समोर ठेवलं होतं. त्याच्यानंतर सामाजिक बदलामध्ये बालकाचा सहभाग हे सुद्धा होतं पहा. आणि अ, ब, क आणि फ या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे म्हणजे शिकणाऱ्याला पोषक वातावरण म्हणजे अ, ब आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अ, ब, क, फ याचं योग्य उत्तर होतं पहा. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची प्रमुख मार्गदर्शक तत्व कोणती आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर प्रमुख मार्गदर्शक तत्व या ठिकाणी विचारलेत. ज्ञानाचे नाते शाळेबाहेर जीवनाशी जोडणे हे सुद्धा बरोबर आहे. शिकणे घोकनपट्टी पद्धतीपासून फारकत होईल याची खात्री देणे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकांच्या मर्यादेपलीकडे नेणारा समृद्ध अभ्यासक्रम हे सुद्धा बरोबर आहे. आणि मित्रांनो ड परीक्षेमध्ये अधिक लवचिकता म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, NCF 2005 हे खालीलपैकी कोणत्या बाबीच्या आस्वाद आणि आकलनावर भर देतं? सांगा. तर एकात्मिक ज्ञान ऑप्शन क्रमांक 3 एकात्मिक ज्ञान याचं योग्य उत्तर होईल. बालकामध्ये बहुभाषिक नैपुण्य रुजवण्याचा स्रोत शाळेसाठी कोणता आहे? तर भारताचे बहुभाषिक स्वरूप ऑप्शन क्रमांक 2 भारताचं बहुभाषिक स्वरूप हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे बघा, गणिताच्या अध्यापनामधून बालकामध्ये कोणते बदल NCF 2005 ला अपेक्षित आहेत? तर कोणते बदल आहेत मित्रांनो? तर बघा, बालकामधील विचार आणि तार्किक क्षमता वाढवणे हे सुद्धा बरोबर आहे. अमूर्त गोष्टीचा विचार करणे, समस्येचे निरसन करणे म्हणजे वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. आणि मित्रांनो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये किती प्रकरणं आहेत? तर मित्रांनो 5 प्रकरणं आहेत. ऑप्शन क्रमांक 2 5 प्रकरणं आहेत. मध्ये जा मित्रांनो, वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण PDF फास्ट रिव्हिजनसाठी तयार केलेत पहा. नोट्स पाहिल्या मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे. तुम्ही प्रश्न बघितले कशी क्वालिटी आहे, तसेच नोट्स पण तुम्हाला क्वालिटीचे भेटणार. फोकस आपण कशावर केलेला आहे, जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, संप्रेषण असेल, त्याच्यानंतर शालेय पोषण आहार, NEP 2020 असेल, यावरती मित्रांनो आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक काढलेले ते सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घेऊन टाका. फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा पहा याच नंबरला. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं काही पाठवून देईल पहा. वेळ अत्यंत कमी आहे बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत पहा. योग्य दिशेने अभ्यास करा. यश नक्कीच आपलं वाट पाहतंय. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. तुम्ही म्हणता वेळ नाही, आता माझं काही खरं नाही. तर मित्रांनो असा विचार करू नका शिक्षक मित्रांनो. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. कारण की शेवटच्या बॉलमध्ये म्हणजे आपल्याला जे काही शेवटचे दिवस भेटलेत, त्यामध्ये जर आपण थोडा जोर लावला, पुश केला. आता बघा सगळे शिक्षक लोकं जॉब करून सगळे हँडल करून करत असतात. त्यामुळे एवढं पण टेन्शन घेऊ नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा. कॉम्पिटिशन जास्त आहे असं काही विचार आणू नका. अभ्यास करा. यश नक्की तुमचंच आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ₹399 या नंबरला फोनपे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. सगळे विषय या ठिकाणी असणार आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. हा जो काही नंबर आहे मित्रांनो, या नंबरला फोनपे करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. सगळ्या PDF मी तुम्हाला देऊन टाकील.